जया रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त वडा सांबार कसा करायचा ते बघणार आहोत। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। सांबार करण्यासाठी मी 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। आता ही डाळ स्वच्छ पाण्याने 2 वेळेस धुवून घ्यायची। डाळ आता आपण स्वच्छ धुवून घेतलेली कुकरमध्ये शिजायला टाकू। डाळ शिजण्यासाठी आपण 1 ग्लास पाणी टाकू। सांबार करण्यासाठी आपली डाळ शिजलेली आहे। त्यासाठी मी 1 मोठा कांदा चिरून घेतलेला असा उभा, 1 टोमॅटो चिरून घेतलेले, 4 शेवग्याच्या शेंगा चिरून घेऊन वरच्या त्याच्या साली काढलेल्या आहेत आणि थोडी कोथिंबीर, अद्रक घेतलेला आहे। आता आपण सांबारसाठी फोडणी करून घेऊ। आता फोडणीसाठी मी 4 चमचे तेल टाकून घेते। आता मी फोडणीसाठी 2 चमचे मोहरी टाकून घेते। आता जिरे 1 चमचा टाकून घेते। आता आपली फोडणी उडाली। आता आपण लाल मिरच्या टाकून घेऊ। आता आपण याच्यात कांदा टाकून घेऊ। कांदा चांगला खरपूस परतून घ्यायचा। आता आपण अद्रक टाकून घेऊ। आता कांदा चांगला आपला खरपूस झाला। आता आपण टोमॅटो टाकून घेऊ। आता आपलं कांदा टोमॅटो छान परतले। आता आपण शेंगा टाकून घेऊ। आता आपली डाळ छान शिजलेली। आता आपण याच्यात 1 ग्लास पाणी टाकून घेऊ डाळी। असं छान हटवायचं एकसारखं। आता आपला कांदा, शेंगा, टोमॅटो छान परतले। आता आपण डाळ टाकून घेऊ। थोडं पाणी जास्त टाकायचं सांबारला, म्हणजे शेंगा टाकायला शिजायला पाणी जास्त लागतं। शेंगा, टोमॅटो, कांदा टाकल्यामुळे पुन्हा घट्ट होते सुरुवातीला शिजायला, म्हणून पाणी थोडं जास्त लागते। आता आपण सांबारमध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेऊ। 1 चमचा तिखट टाकू। 1 चमचा मीठ टाकून घेऊ आपण। आता आपण अर्धा चमचा हिंग टाकून घेऊ। आता आपण 1 चमचा आमचूर पावडर टाकू चवीला। आता आपण याच्यात कोथिंबीर टाकून घेऊ। आपलं सांबार आता छान तयार झाले। शेंगा पण मधल्या शिजले। आता 2 वाट्या उडदाची डाळ मी रात्री स्वच्छ धुवून भिजत घातली होती आणि सकाळी मिक्सर वाटा काढली। आता आपण ते चांगलं पीठ फेटून घेऊ। असं चांगलं हलवायचं एकसारखं। वडे करण्यासाठी असं मध्यमच पीठ लागते, त्याला पातळ जमत नाही, असं घट्टच लागते जरा। या पिठात आपण 1 चमचा मीठ टाकू। आता वडे तळण्यासाठी आपण 2 वाट्या तेल टाकू कढईत। हे वड्याचं पीठ थोडं कमी म्हणून थोडं तेल कमी टाकले। जास्त जर तुम्हाला करायचे असलं तर तेल जास्त लागते। आता आपण तेलात वडे टाकून घेऊ। वडे आपले छान खरपूस तळून घ्यायचे, मध्ये पीठ राहू द्यायचं नाही कच्चं। आता मी
सगळे वडे तळून घेते. आपलं सांबर खूपच छान झाले. मी आता एका कुंड्यात सांबर काढून घेते. वडा सांबर आपलं खूप छान झाले, खायला तयार झाले. आता वडे खूप छान झाले, सांबर पण खूप छान झाले. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला कमेंट करा, लाईक करा. पुन्हा भेटू आता पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.